नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आजच्या लग्नानंतर होईलच प्रेम या भागाची सुरुवात होते मेहंदीच्या सुंदर वातावरणाने. काव्य आणि नंदिनी दोघेही अप्रतिम तयार झालेल्या दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरची लग्नाची चमक, हातावर मेहंदी आणि डोळ्यात प्रेमाची झलक खूपच सुंदर फ्रेम होत्या. आश्रमातील मैत्रिणी येतात, दोघींचं कौतुक करतात, दृष्ट काढतात आणि मेहंदीचा कार्यक्रम उत्साहात सुरू होतो. यानंतर एंट्री होते पार्थ आणि जीवाची. दोघेही उत्साहात, प्रेमळ मूडमध्ये दिसतात. प्रेमानंतरच्या लग्नाला स्वागत आहे असा बोर्ड पाहून दोघेही सेल्फी घेतात. हा छोटासा सीन खूप क्यूट दाखवला आहे. त्यानंतर संपूर्ण वातावरणात गाणी, नजरानजर, खुणा आणि लाजणं हसणं यांचा सुंदर कोलाज दाखवला आहे. दोन्ही कपल्समध्ये खूप रोमॅन्टिक क्षण दाखवले आहेत. लांबून फ्लाइंग किस, हातांनी हर्ट साईन, नजरानजर हे सगळं पूर्णपणे म्युझिकवर आधारित होतं. संवाद जवळपास नव्हताच, पण भावनांनी स्पष्ट सगळं दाखवलं गेलं होतं. पण या सगळ्या गोड वातावरणात एक सस्पेन्स ट्रॅकही समांतर सुरू होता. रम्या तिची एंट्री स्टायलिश आणि थोडीशी मिस्ट्रीने भरलेली दाखवली आहे. वरवर ती बदललेली, शांत आणि सहकार्य करणारी दिसते, पण तिच्या चेहऱ्यावरून आणि बॅकग्राऊंडवरून काहीतरी वेगळाच प्लॅन सुरू असल्याची जाणीव होते. हळदीसाठी तयार होणाऱ्या मिश्रणात ती काहीतरी मिसळताना दाखवली आहे. स्पष्ट काही दाखवलं नाही, पण तिच्या एक्सप्रेशनमुळे सस्पेन्स वाढला आहे. वसू आत्या तिच्याकडे संशयाने पाहताना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता खूप प्रभावीपणे स्पष्ट दिसते. दरम्यान पार्थ आणि जीवा यांच्या होणाऱ्या पत्नीसाठी खास पदार्थ आणतात. मेहंदीमुळे हात व्यस्त असल्याने ते स्वतः त्यांच्या हाताने त्यांना खाऊ घालतात. हा सीन खूपच गोड आणि कौटुंबिक वातावरणात रंगतो. बाकी कुटुंबातील मंडळी चिडवतात, हसतात आणि एक फॅमिली फोटो देखील घेतला जातो. यानंतर ताण निर्माण होतो. दोन्ही नवऱ्या थोड्या वेळात दिसेनाशा होतात आणि घरातील मंडळी त्यांना शोधू लागतात. इथे थोडा सस्पेन्स तयार केला जातो, पण लगेचच आपल्याला कळतं की दोघेही आपल्या नवऱ्यासोबत आणि बायकोसोबत दोघं एकमेकांसोबतच आहेत. जीवा नंदिनीचे डोळे झाकून तिला सरप्राईज देतो आणि तिच्यासाठी हिरवा चुडा आणलेला असतो. त्याचप्रमाणे पार्थ काव्यासाठी हिरवा चुडा घेऊन आलेला असतो. दोघेही स्वतः आपल्या हाताने चुडा भरतात. हा सीन अतिशय रोमॅन्टिक आणि भावनिक दाखवला आहे. दोघेही त्यांच्या भावना व्यक्त करतात. या दिवसाचं स्वप्न, एकत्र आयुष्याची सुरुवात, जन्मजन्मीची गाठ आणि बॅकग्राऊंडला सौम्य गाणं हे त्यावर प्रेमळ क्षण खूप छान सादर केले होते. रम्या दरम्यान काव्याशी गोड बोलताना दिसते. तिची मदत करते, साखर पाणी लावते, पण तिच्या मनात वेगळाच विचार सुरू आहे असं दाखवलं आहे. बाहेरून गोड, आतून जळणारी अशी तिची मनस्थिती दाखवली आहे. पुढे ती काय करणार हा मोठा प्रश्न निर्माण केला आहे. एपिसोडची दोन्ही सुरुवात कपल्सचा हिरवा चुडा भरण्याच्या रोमॅन्टिक दृश्यांनी होते. एकीकडे प्रेमाचा उत्कर्ष तर दुसरीकडे रम्याच्या मनात सुरू असलेली आग. अशा कॉन्ट्रास्टवरती आजचा भाग संपतो. पुढील भागाच्या प्रोमोमध्ये प्री वेडिंग शूटची आठवण आणि एकमेकांचं कौतुक दाखवलं आहे. त्यामुळे पुढचे एपिसोड अजून रोमॅन्टिक आणि थोडे ड्रॅमॅटिक असणार आहे हे स्पष्ट होतं. एकूणच सांगायचं झालं तर आजचा भाग डायलॉगपेक्षा भावनांवर आणि म्युझिकवर आधारित होता. ज्यांना रोमॅन्टिक आणि म्युझिकल सुंदर सीन आवडतात त्यांच्यासाठी तर हा भाग खूपच खास होता. पण रम्याचा ट्रॅक आता मोठा ट्विस्ट घेणार आहे हे नक्की. तुम्हाला आजचा मेहंदी स्पेशल एपिसोड कसा वाटला? रोमॅन्टिक की जरा जास्तच गोड? आणि रम्या खरंच बदलली आहे का? अजून काही प्लॅन आहे का? असं तुम्हाला काय वाटतं? हे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.